नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अर्थासोबत खेळण्यासाठी अर्थाला अभि घेऊन आलेला असतो आणि मग रमा ही तिथे जाते आणि बघते अर्था काय करत आहे. तेव्हा तो म्हणतो मी तिला व्यवस्थित सांभाळत आहे, तिला काही त्रास होऊ देणार नाही, रडूही देणार नाही आणि तिला मी आता बाहेर भूर घेऊन जाणार आहे, आम्हाला दोघांना भूर जायचं आहे असं म्हटल्यानंतर रमा म्हणते बरं तुम्ही तिला बाहेर न्या, पण मी तिचे कान बांधून देते, तिला छानसे पॅक करते आणि मग तुमच्याकडे देते, म्हणजे तिच्या कानात वारं जाणार नाही आणि तिला त्रासही होणार नाही. तेव्हा अभि म्हणतो तू काळजी करू नको, माझ्याकडे एक छान आयडिया आहे, थांब मी तुला सांगतो काय करायचं. तिला इतकं छान पॅक करून बाहेर नेल ना, तिला अजिबात वारं लागणार नाही, त्रासही होणार नाही. रमा विचार करू लागते आता यांनी काय काय युक्ती काढली आहे, काय करणार आहे, म्हणून ती तिथे वाट पाहत उभी असते. तितक्यात अभि तिथे येतो आणि मग ती विचारू लागते काय आयडिया काढली तुम्ही. तेव्हा तो ट्रॅव्हल बॅग घेऊन येतो. त्या बॅगमध्ये आपण अर्थाला ठेवू असं म्हटल्यानंतर रमा म्हणते म्हणजे काय, तिला खूप घाबरायला होतं. अभि म्हणतो बघ ह्या बॅगमध्ये पॅक केलं ना, तिला वारंही लागणार नाही, त्रासही होणार नाही असं तो सांगू लागतो. तिला खूप भीती वाटते. रमा त्याला म्हणते अजिबात असं करायचं नाही, असं केल्याने बाळाला खूप त्रास होईल, तुम्हाला खरंच काही कळत नाही आहे का, माझं ऐका. पण अभि काहीही ऐकायला तयार नसतो, जबरदस्तीने बाळाला बॅगेत भरू लागतो. रमा जोरजोरात ओरडते आणि अक्षयला बोलवून घेते. अक्षय तिथे येतो आणि लगेच अभिला म्हणतो हे काय करतोय, तुला समजते का, शुद्धीवर आहेस का तू. तेव्हा तो म्हणतो मी तर शुद्धीवरच आहे, हीच तर बोलली वारं लागलं नाही पाहिजे बाहेर फिरायला गेल्यावर, म्हणून तर तिला छान पॅक करून घेऊन जात होतो मी. मग हे असं बॅगेत पॅक करून नेतात का लहान मुलाला, अक्कल आहे का तुला. मग तिथे तितक्यात काका येतात. काका विचारू लागतात. तेव्हा अभि म्हणतो मी तिची काळजीच घेत होतो, मी तिला बाहेर फिरायला घेऊन चाललो होतो, वारं लागू नये म्हणून मी तिला बॅगेत पॅक करून नेत होतो. मग अक्षय त्याच्या खिशातनं बॉटल काढतो आणि काकांना दाखवतो, बघ काका सकाळी सकाळी लोक चहा पितात, हा काय पिऊ राहिला आहे आणि अर्थालाही बॅगेत पॅक करून फिरायला नेतोय असं बोलतोय. तेव्हा काका त्याला म्हणतात बाळा तू तर मला वचन दिलं होतंस ना, अर्थाशी नीट वागणार, तिला काही त्रास होणार नाही असं वागशील, मग तू हे काय करतोयस. तेव्हा तो म्हणतो मी बाळाला हवा लागू नये म्हणून तिला बॅगेत पॅक करून नेतोय, माझी काही चूक झाली का, हसून हसून बोलू लागतो. तेव्हा रमा म्हणते हे सगळं राहू द्या, चला सगळेजण पूजेला जात आहे, खाली कोणाला कळायला नको, चला आपण खाली जाऊया. मग अक्षय सगळं सामान अर्थाचं तिथनं उचलायला सुरुवात करतो, सगळं घेऊन निघून जातो. नंतर अभि एकटाच रूममध्ये दारू पीत बसलेला असतो. शशिकांत त्याच्याजवळ जातो, त्याला मायेने प्रेमाने प्रश्न विचारू लागतो, काय अवस्था झाली बाळा तुझीच मुलगी तुला घेऊनही देत नाही, कोणी बोटही लावू देत नाही, बघ ना त्या रमाने तुझी मुलगी जवळजवळ हडपच केली, जणू काय तिने जन्म दिलाय. स्वतःची तुझी मुलगी तुला कधी बाबा पप्पा म्हणेल का तुला काका मामा म्हणेल, तसंही रमाने तुला मामाच बनवलं आहे, मलाही वाटतं ती मुलगी तुला मामाच म्हणेल असं म्हणत तो त्याने टोमणे मारू लागला. अभि म्हणतो तुम्ही मला इथे टोमणे मारायला आले आहात ना, मला हसायला आले आहात ना माझी ही अवस्था पाहून. खरं तर ते बाळ माझ्याशी बोललंच नाही, मी किती विचारलं का रडते पण ती बोललीच नाही. शशिकांत म्हणतो तिला रमाने शिकवलं असेल, त्या बेवड्याशी बोलू नको. तेव्हा तो म्हणतो नाही, मग ती जर मुकी झाली असती तर ती रडली नसते ना, व्या करून ती रडते, तिलाही तिच्या आईची आठवण येते, जशी मला आरतीची आठवण येते तसं तिलाही आठवत असेल ना तिच्या आईसोबत घालवलेले क्षण, म्हणून ती रडत असेल ना असं म्हणत इमोशनल होतो आणि शशिकांतच्या खांद्यावरती डोकं टेकवून रडू लागतो. इकडे पूजेला जाऊन आल्यानंतर जान्हवी रामाला बोलवायला येते, चल सगळेजण जेवण करणार आहे, तू पण जेवायला चल. तेव्हा रामा म्हणते मी पूजा केली नाही, मी उपास तरी कसा सोडू, तिला वाईट वाटत असतं. मग ती म्हणते अगं तू जे काम केलं आहे ते खूपच महान आहे, तू अर्थासाठी ही पूजा केली नाही, 1 वर्ष पूजा केली नाही तर काही होत नाही गं, तू काय एवढं टेन्शन घेते. तेव्हा रामा म्हणते आपण सकाळी दात घासले किंवा दुपारी घासले काय, किंवा आपण रात्री झोपलो काय किंवा सकाळी झोपलो काय, याच्यात काय फरक पडतोय, पण नाही ना, आपण ती रीत बनवली आहे ना, सकाळी उठायचं, रात्री झोपायचं, कधी जेवायचं, तसंच आहे ना हे पण. मला ही वटपौर्णिमेची पूजा करायची होती, माझ्या मनाला ते वाईट वाटत आहे की मी ती पूजा करू शकले नाही आणि उपास सोडायची माझी आता अजिबात इच्छा नाही, कारण मी पूजाच केली नाही. तेव्हा तिला आनंदही समजवत असतो, अगं असं काही नसतं, तू खूप इमोशनल होत आहे, अक्षय 7ही जन्म तुझाच राहणार आहे, त्याला कोणीही तुझ्यापासून वेगळं करणार नाही. तेव्हा ती म्हणते मला तो 7 जन्म नवरा म्हणून हवाच आहे. इकडे रेवा छान तिची तयारी करते, मस्त मेकअप तिचा चालू असतो, तिच्या मेकअपची काय तारीफ करावा, इतकी सुंदर दिसू लागते. छानशी साडी घालून ती आरशासमोर उभी असते आणि स्वतःलाच म्हणत असते, अक्षय मी येत आहे, मी तुला माझ्या बनवूनच राहीन, मी तुला कधीही ती रामाचा होऊ देणार नाही असं आरशासमोर बघत स्वतःलाच एक वचन देते ती, मी अक्षयला मिळवूनच राहील असा तिचा पण आहे.
इकडे रमाला वाईट वाटत असतं की ती पूजा करू शकली नाही. अर्थाला अभिने काय केलं म्हणून तेही तिला आठवत असतं. बॅगेत पॅक एवढ्या अशा जीवाला केलं असतं, तिचं जीव गेला असता, काही झालं असतं तर तेही क्षण तिला आठवत असतात. ती इमोशनल होत असते. तितक्यात तिथे अक्षय येतो. अक्षय तिला म्हणतो चल माझ्यासोबत बाहेर. ती म्हणते नाही मला नाही यायचं. तो तिला हट्ट करतो अगं बाहेर चल, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. तेव्हा ती म्हणते नको मला नाही यायचं, तुम्ही जेवण करण्यासाठीच मला बाहेर नेत आहेत. तो म्हणतो नाही गं चल तर. मग तिला जबरदस्ती तो घेऊन जातो. तिचे डोळे बंद करून बाहेर हॉलमध्ये आणतो आणि छान सगळा हॉल सजवलेला असतो. तिने डोळे खोलल्यानंतर तिच्यासमोर वडाचं झाड असतं. ते पाहून तिला खूप आनंद होतो, आश्चर्य वाटतं. इतकी छान तयारी तुम्ही माझ्यासाठी केली. म्हणून ती इमोशनल होऊन अक्षयला म्हणते तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी केलं असं म्हणून लागतो. तेव्हा अक्षय म्हणतो हे फक्त आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्यासाठी केलं आहे. तू अर्थासाठी किती काय काय करतेस. मग आनंदाने जान्हवी चिडवू लागते बघ तुझ्यावर किती प्रेम आहे भाऊजींचं. भाऊजींनी तुझ्यासाठी साक्षात वडच घरी आणला, आता कर याची पूजा असं म्हणू लागते. आणि अक्षय म्हणतो खरं सांगू का 7 जन्म जसं तुला मी नवरा म्हणून हवा आहे ना तसं मलाही तू 7 जन्म हवी आहे. तुझं मन होतं पूजा करण्याचं म्हणून मी ही झाड आणलं आहे. रमा म्हणते मग नंतर ह्या झाडाचं करायचं काय. काका लगेच म्हणतात आपल्या बागेत लावूया. अर्थाचं तुझं आणि अक्षयचं प्रेमाची निशाणी म्हणून हे झाड जसं जसं वाढेल तसं अर्थही वाढत जाईल. आणि रमाला ही आयडिया खूप आवडते. खरंच किती छान युक्ती आहे ही, आपल्याच बागेत हे झाड लावायचं. मग अक्षय सीमाला अर्थाला घेऊन येऊ सांगतो आणि ती घेऊन आल्यानंतर लगेच अक्षय तिला मांडीवर घेतो. मग तिला पूजा करायला सांगतो रमाला. रमा झाडाची पूजा करू लागते. पूजन झाल्यानंतर मग त्या झाडाच्या साक्षीने अक्षय तिला म्हणतो जशी 7 जन्म तू मला बायको हवे, तुला मी नवरा हवा आहे ना, तशीच अर्थाही तुझ्याच पोटी जन्माला यावी. या जन्मी तिने तुझ्या पोटी जन्म नाही घेतला, पण पुढची 7 जन्म तिने तुझ्याच पोटी जन्माला यावं. आणि अर्था लगेच हसू लागते. अर्थाला पाहून अक्षय म्हणतो बघ तिनेही होकार दिला आहे. तेव्हा ती म्हणते हो खरंच मला तुम्ही 7 जन्म माझे पती म्हणून पाहिजे. मी देवाकडे हीच प्रार्थना करणार आहे. अक्षय म्हणतो मीही देवाकडे हेच मागणार. 7 जन्मी तू माझी बायको, मी तुझा नवरा आणि अर्था आपली मुलगी म्हणून ह्या जगात यावी. असं म्हटल्यानंतर मग ते दोघंजणं पूजेला लागतात. तिथे आजी उभी असते. आजीचा चेहरा उतरूनच जातो. काय कौतुक चाललं आहे म्हणून तिला वाईट वाटू लागतं. इकडे अक्षय रमासोबत 7 फेरे घेऊ लागतो. प्रत्येक फेऱ्यात प्रत्येक वचन हे सगळं ते दोघंजणं मिळून करत असतात. सगळेजण घरातले त्यांच्यासोबत या सगळ्या कार्यक्रमात साजरे करू लागतात. सगळेजण त्यांना प्रोत्साहित करत असतात. सगळं झाल्यानंतर संध्याकाळी पाऊस सुरू होतो. पावसाला पाहत अक्षय खिडकीतनं बाहेर डोकावत असतो. रमा सीमा त्यांची काहीतरी कामाची तयारी करत असतात. अक्षय मात्र त्याच्या विचारात चिंब भिजून गेलेला असतो. त्याला ते जुने क्षण आठवत असतात जेव्हा रमा त्याच्या प्रेमात पडली आणि तोही रमाच्या प्रेमात पडला होता. ते प्रत्येक क्षण त्या पावसासोबत त्याला आठवत असतात आणि ते एन्जॉय केलेले क्षण तो आठवून मनात किती आनंदी होत असतो. बाहेर एकटक पावसाकडे पाहत असतो. अक्षयला रमा म्हणते मी आलेच हं, पण त्याचं लक्ष नसतं. मग त्याच्याजवळ ती जाते आणि म्हणते अहो काय झाले, एवढा काय विचार करताय. तेव्हा तो म्हणतो बघ ना मस्त वातावरण झालं आहे ना बाहेर. मग ती म्हणते हो वातावरण तर छान आहे, पण ना अर्था एकटी असली की रडते. मी तिला आज जाऊन बघते ती काय करते, नाहीतर ती एकटी असली ना खूप रडायला सुरुवात करते. असं म्हणत ती तिथून निघून जाते. अक्षयला जे सांगायचं होतं ते त्याच्या मनातच राहून गेलं. इकडे रमा बाळाला दूध पाजते. ती झोपल्यानंतर तिच्या बाजूने उशा लावते आणि तिला छान झोपी लावते. झोपी लावल्यानंतर ती पुन्हा बाहेर बघायला जाते अक्षय अजूनही रूममध्ये का आला नाही म्हणून. बघता ती बाहेर डोकावून पाहते अक्षयला. अक्षय बाहेर दिसतो तिला. पावसात चिंब भिजत असतो, नाचत असतो. मग ती विचार करते. मग त्यांना हाक मारते. अहो हे काय करताय तुम्ही असं म्हणू लागते. मग अक्षय तिला म्हणतो तुला समजलं असेल मी काय करतोय, तुला हे आठवतं का. तेव्हा ती त्याला म्हणते मी हे क्षण कधीच विसरणार नाही. तुमच्या प्रेमाचा पाऊस आहे. हा पाऊस जेव्हाही पडतो तेव्हा तुमचं प्रेमही त्यात असतं आणि ह्या पावसात भिजायला तुला आवडेल का अक्षय विचारू लागतो. तेव्हा ती त्याला म्हणते तुमच्या प्रेमाच्या पावसात आयुष्यभर मी भिजू शकते आणि मला ते भिजायलाही आवडेल असं म्हणू लागते. तेव्हा ती त्याला म्हणते भिजू नका, तुमची तब्येत खराब होईल, चला बरं आत या. तेव्हा तो म्हणतो नाही मी येणार नाही, मला ते जुने क्षण आठवत आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंदही वाटत आहे. तुलाही माझ्यासोबत भिजायला आवडेल असं म्हणत तो तिच्याकडे हात करतो. तिला बोलवतो. ती त्याच्यासोबत भिजायला निघते.
तिलाही ते प्रत्येक क्षण आठवत असतात जेव्हा पहिल्यांदा तिने अक्षयला तिचं प्रेम व्यक्त केलं होतं. अक्षय, तुझ्यावर मी किती प्रेम करते हे क्षण तिला आठवू लागतात. दोघंजणं पावसात चिंब भिजू लागतात. भिजता भिजता दोघांनाही ते क्षण आठवतात जेव्हा दोघंजणं किती भांडायचे, एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते आणि एक दिवस रमा आणि अक्षय प्रेमात पडतात. एकमेकांना प्रेमाची कबुलीही देतात. ते क्षणांना आठवून त्या दोघांना खूप आनंद वाटत असतो आणि पावसात भिजता भिजता दोघंजणं एकमेकात विलीन होऊन जातात. पुढे आता त्यांच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे हे बघणंही खूपच रंजक ठरणार, कारण त्यांच्या नशिबी इतक्या सहजासहजी आनंदाचे क्षण तर काही येत नाही आणि आल्यानंतर त्याला दृष्ट लागल्याशिवाय राहत नाही. पुढे पाहण्यासाठी आपण बेल आयकॉनची घंटी नक्की वाजवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.